तुरटी, ज्याला आयुर्वेदात स्फटिक म्हणूनही ओळखले जाते. तुरटी त्वचा, दात आणि महिलांच्या आजारांसाठी खूप फायदेशीर आहे. खोकल्यासाठी याचा वापर केला जातो. तुरटी 2 प्रकारे वापरता येते. तुम्ही हे खाऊ शकता, पण खूप कमी प्रमाणात, आणि बाहेरून देखील वापरले जाऊ शकते. मी तुम्हाला ह्या दोन्ही प्रकारांबद्दल सांगेन. आपण या व्हिडिओमध्ये या सर्व गोष्टी चर्चा करणार आहोत. पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फिटकरीला अस्ट्रिंजेंट म्हणूनही ओळखले जाते. याचा अर्थ थांबवणारा, कोरडे करणारा आहे. ते शरीराच्या ऊतींना आकुंचन करते आणि तात्पुरते रक्तप्रवाह कमी करते. म्हणूनच प्राचीन काळी लोक किरकोळ जखम किंवा कट झाल्यामुळे रक्तस्राव थांबवण्यासाठी याचा वापर करत होते. वैद्यकीय संशोधनातून असे दिसून आले आहे की फिटकरी स्किन आणि म्युकोजा तात्पुरते टाईट करते, परंतु वारंवार वापरल्यास ते त्वचेच्या जळजळ, कोरडेपणा आणि खूप लहान क्रॅक्स निर्माण करू शकते. म्हणूनच तुरटी लिंगाच्या नाजूक त्वचेसाठी धोकादायक मानले जाते. काही वैद्यकीय परिस्थितींमध्ये फिटकरीचा वापर केला जातो, जसे की तोंडातील अल्सर, घसा खवखवणे आणि इन्फेक्शनसाठी माउथवॉश किंवा जखमांमधील इन्फेक्शन कमी करण्यासाठी तुरटीचा वापर केला जातो, आणि ते देखील केवळ डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि मर्यादित प्रमाणात. चला तर मग तुरटीच्या फायद्यांबद्दल बोलूया. पहिला फायदा आहे, दाढी केल्यानंतर त्वचा बरी करते. दाढी करताना अनेकदा लहान जखमा किंवा जळजळ होते. अशा परिस्थितीत तुरटी अत्यंत फायदेशीर आहे. दाढी केल्यानंतर तुरटी लावले जाते कारण त्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. शिवाय जर कुठेही कट झाला असेल, कारण आपण ब्लेडच्या मदतीने आपल्या गालावरील केस कापतो, आणि कदाचित कट झाला असेल तर कट पुन्हा रिस्टोर करण्यासाठी त्वचेवर तुरटीची मालिश केली जाते. तुरटीचा वापर अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल प्रभाव मिळवण्यासाठी, कट सामान्य करण्यासाठी आणि इन्फेक्शन रोखण्यासाठी आणि रक्तस्राव न होण्यासाठी आणि हिलिंग लगेच बरे होण्यासाठी केला जातो. म्हणूनच तुरटीचा वापर केला जातो. ते केवळ कट लवकर बरे करत नाही, तर इन्फेक्शन आणि रेझर बर्न्समुळे देखील संरक्षण करते. अर्धा किंवा 1 इंच तुरटीचा तुकडा घ्या. तो पूर्णपणे ओला करा. दाढी केल्यानंतर तो चेहऱ्यावर घासून सुकून घ्या. दुसरा फायदा आहे, घामाचा वास कमी करते. अंघोळ केल्यानंतर तुमच्या काखेच्या भागात तुरटी लावा. त्यामुळे तुमच्या घामाचा वास बऱ्याच प्रमाणात कमी होईल. तो का कमी होईल? पुन्हा तेच, तुरटीमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल प्रभाव देखील असतात. त्यामध्ये असलेले अँटीफंगल गुणधर्म विषाणूंची वाढ नष्ट करेल आणि छिद्रे घट्ट करेल. यामुळे काय होईल? यामुळे घाण कमी होईल आणि काखेच्या भागात वास कमी होईल. काखेत वास का येतो? कारण तिथे विषाणू आणि बुरशीची वाढ झालेली असते, म्हणूनच आपल्याला घाण वास येते. तुरटीमुळे होणाऱ्या त्वचेवरील छिद्र आकुंचन पावतात आणि घाम देखील कमी होईल. तिसरा फायदा आहे, आकणे आणि पिंपल्स पासून आराम मिळतो. त्वचा रोग तज्ञ म्हणतात की तुरटीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ म्हणजे गुणधर्म असतो. तो चेहऱ्यावर लावल्याने ॲक्ने आणि पिंपल्सवर नियंत्रण मिळू शकते. म्हणून जर तुम्हाला वारंवार पिंपल्स येत असतील तर सौम्य तुरटीच्या द्रावणाने चेहरा धुणे फायदेशीर ठरू शकते. चौथा फायदा आहे, ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स पासून मुक्तता मिळते. तुरटी त्वचेवर सॉफ्ट एक्सफोलिएटर म्हणून काम करते. ते त्वचेवरील मृत पेशी काढून टाकते आणि छिद्रे मोकळी करते. यामुळे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स हळूहळू कमी होतात, ज्यामुळे चेहरा स्वच्छ आणि तेजस्वी दिसतो. पाचवा फायदा आहे, चेहऱ्यावरील डाग हलके करते. तुरटीचा नियमित वापर केल्याने चेहऱ्यावरील सौम्य डाग कमी होण्यास मदत होतात. तुरटी त्वचा मऊ करण्यास आणि जळजळ कमी करण्यास देखील मदत करते. सहावा फायदा आहे, जखमांमधून रक्तस्राव कमी करते. शरीराच्या कोणत्याही भागात होणाऱ्या किरकोळ रक्तस्रावासाठी तुरटी फायदेशीर आहे. तुरटी रक्तस्राव नियंत्रित करण्यास आणि बरे होण्याची प्रक्रिया वेगवान करण्यास मदत करते. हे त्याच्या हिमोस्टॅटिक गुणधर्मामुळे आहे. तुरटी वापरण्याची पद्धत: 1 ते 2 चिमूटभर तुरटी पावडर घ्या.
त्यात थोडेसे नारळाचे तेल मिसळा आणि रक्तस्राव थांबवण्यासाठी आणि जखमेच्या बरे होण्याच्या गती देण्यासाठी प्रभावित भागात लावा. जखम धुण्यासाठी कोमट पाण्यात 2 ते 3 चिमूटभर तुरटी पावडर मिसळा आणि जखम दिवसातून 2 ते 3 वेळा तुरटीच्या पाण्याने धुवा आणि नंतर साध्या पाण्याने धुवा. 7वा फायदा आहे, तुरटी जखमा भरण्यास मदत करते. तुरटीचा उपयोग जखमा लवकर बरे करण्यास, सूज कमी करण्यास आणि त्वचेला सामान्य स्थितीत आणण्यास मदत होते. हे त्याच्या अस्ट्रिंजंट आणि हिलिंग प्रॉपर्टीजमुळे आहे. तुरटी त्याच्या हिमोस्टॅसिस गुणधर्मामुळे रक्तस्राव थांबवून जखमावर देखील काम करते. तुरटी कशी वापरावी? 1/4 चमचा तुरटी पावडर घ्या. ती पाण्यात मिसळा आणि 5 ते 10 मिनिटे गरम करा. गॅसवरून काढा आणि थंड होऊ द्या. दिवसातून 2 ते 3 वेळा या पाण्याने जखम धुवा आणि जखमा लवकर बऱ्या होण्यासाठी दररोज दिवसातून 2 वेळा ह्याचा वापर करा. 8वा फायदा आहे, दातांचा पिवळेपणा कमी करते. तुम्हाला तुमचे दात पांढरे करण्यास त्रास होत आहे का? जर होत असेल तर तुरटी हा एक बेस्ट उपाय आहे. दात पांढरे करण्यासाठी 1 ग्लास पाण्यात तुरटी घाला आणि थोडे वेळ तसेच राहू द्या. तुरटी पाण्यात पूर्णपणे विरघळली की ह्या पाण्याने दात स्वच्छ धुवा. हे नियमितपणे वापरल्याने दातांचा पिवळेपणा कमी होण्यास मदत होते. ह्या व्यतिरिक्त कोमट पाण्यात 1 ग्राम तुरटी आणि चिमटभर सैंधव मीठ विरघळवा. नंतर ह्या द्रावणाने तोंड स्वच्छ धुवा. दात स्वच्छ करण्यासाठी फक्त 2 ते 3 चिमूटभर तुरटी पावडर घ्या. दिवसातून 2दा दात स्वच्छ करण्यासाठी पावडर म्हणून वापरा. 9वा फायदा आहे, तोंडातील अल्सर कमी करण्यासाठी तुरटीचा वापर होतो. तोंडातील अल्सर सामान्यतः जिभेवर, ओठांवर, गालाच्या आत, खालच्या होठांच्या आत किंवा हिरड्यावर होतात. तुरटी तोंडाचे अल्सर लवकर बरे करण्यास मदत करते. हे त्याच्या अस्ट्रिंजंट आणि हिलिंग प्रॉपर्टीजमुळे आहे. तुरटी कसे वापरावे? 1 ते 2 चिमूटभर तुरटी पावडर घ्या. आवश्यकतेनुसार मधात मिसळा आणि दिवसातून 1 किंवा 2दा अल्सर झालेल्या भागात लावा. तोंडाचे अल्सर बरे करण्यासाठी दिवसातून 2 वेळा ह्याचा वापर करा. 10वा फायदा आहे, फिटकरीचा उपयोग ल्युकोरिया कमी करण्यासाठी. ल्युकोरिया म्हणजे महिलांच्या गुप्तांगातून येणारा जाड पांढरा स्त्राव आहे. आयुर्वेदात कफ दोषाच्या असंतुलनामुळे ल्युकोरिया होतो. तुरटीच्या अस्ट्रिंजंट गुणधर्मामुळे योनी शुद्धी करण्यासाठी वापरल्यास ते ल्युकोरियामध्ये उपयुक्त आहे. हे कसे वापरावे? 1/4 चमचा तुरटी पावडर घ्या. ती पाण्यात मिसळा आणि 10 ते 15 मिनिटे गरम करा. गॅसवरून काढा आणि थंड होऊ द्या. दिवसातून 2 ते 3 वेळा या पाण्याने जखम धुवा. ल्युकोरिया नियंत्रित करण्यासाठी दिवसातून 2 वेळा ह्याचा वापर करा. 11वा फायदा आहे, तुरटी पायांना दुर्गंधी कमी करण्यासाठी. दिवसभर बूट आणि नवीन मोजे घातल्यानंतरही तुमच्या पायांना वास येतो का? जर येत असेल, त्यावर उपाय म्हणजे तुरटीच्या पाण्यात पाय भिजवणे हाच उपाय आहे. ते कसे वापरावे? एका बादलीत तुरटीचा एक छोटा तुकडा घाला. एकदा तुरटी पाण्यात विरघळली की तुमचे पाय 5 ते 10 मिनिटे त्यात बुडवा. यामुळे दुर्गंधी लवकर दूर होऊ शकते. 12वा फायदा आहे, तुरटी चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करते. जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्यांची काळजी वाटत असेल आणि महागडे कॉस्मेटिक्स वापरण्याचा कंटाळा आला असेल तर तुरटीचे पाणी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. ते कसे वापरावे? तुरटीचा एक तुकडा पाण्यात भिजवा. नंतर त्या द्रावणाने चेहरा धुवा. काही वेळ असे केल्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. तुम्हाला आश्चर्यजनक परिणाम दिसतील. 13वा फायदा आहे, खोकल्याचा त्रास कमी करते. जर तुम्हाला दमा किंवा दीर्घकाळ खोकला असेल तर तुरटी खूप फायदेशीर आहे. 1 चमचा मध, 1 ते 2 चिमटभर तुरटी पावडर मिसळा. हे मिश्रण हलक्या आहारानंतर घ्या. दिवसातून 2दा वापरा. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.